सावकाश उतरा. हो. गुड. विक्रांत काका. ईशा. इथे का उभास? मी तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हा, मी तुझी वाट पाहत थांबलो होतो. तू माझ्याशी खेळलास? हो, खेळणार. हाय मानसी. हाय. प्रवास छान झाला? हो, छान झाला. बरं ऐक ना विक्रांत, तू तिच्या सोबत आहेस ना तोपर्यंत मी पटकन ब्रेड आणि अंडी आणते, कारण घरात जेवणाची काय तयारी आहे मला काहीच माहित नाही. लगेच आले. ओके. चला आपण खेळू. खेळायचं काय खेळायचं? लपाछुपी. लपाछुपी. हे आलं आपलं घर आलं. चला पण बॅग काढून ठेवा. गुड गर्ल. शाबाश. काका तू मला खूप आवडतो. मला पण तू खूप आवडतेस बेटा. चल आपण खेळूया. मला आधी सांग, मम्मा तुला शाळेतून आल्यावर काय खायला देते? दूध बिस्किट. दूध बिस्किट? मग आपण आधी दूध बिस्किट खाऊ, हा मग खेळू. चला दूध बिस्किट खायचं. आता आपण दूध बिस्किट खाऊ. कुठलं हे वाला आवडतं तुला? ओके. करूम करूम. आता मी गोष्ट सांगू? गोष्ट? हो सांग ना. कुठली गोष्ट सांगणार मला तू? जंगलची. जंगलची? अच्छा, कोण कोण असतं त्यात? त्यात एक गुहा असते मोठी. त्याच्यात सिंह राहतो. सिंह म्हणजे तो लायन. लायन. ओ माय गॉड. मग चुकून त्याच्या गुहेत उंदीर मामा शिरतो आणि त्याच्या अंगावर उडी मारतो. लायनचा? विक्रांत काका माझ्या शाळेत डान्स शिकवला. डान्स शिकवला? वाव. मग तू मला करून दाखवशील? हो, तू पण चल. मी पण? अगं पण मला डान्स नाही येत ना. चल मी तुला शिकवते. अरे बापरे, तू शिकवतेस? ठीक आहे चला. तर मग आपण याच्यावर उभं राहून डान्स करूया. शाबाश. हा कसा? इतनी सी हसी, इतनी सी खुशी, इतना सा तू करा चांद का, वाबोबे तिंतों से चल बनाया आशिया, दबे दबे पाँव से आए हौले हौले जिंदगी, ऑटो पे कुंडी चला
छुपके छुपके के आए आगे आगे पार्टी ले आए दिल की ये जमीन थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना आशिया. वाव मस्त. अगं हो 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 आले मी पडशील. मम्मा तू पण डान्स कर ना. नाही मम्मा खूप दमलीये. नाही पिल्लू काय चाललंय? काका सांग ना तिला. बरं मॅडम ऐकतो मी तुमचं. तू दोघांना शिकवणार ना मला आता? हो. चला तुमचे स्टुडंट्स रेडी आहेत. इतनी सी हंसी हसी इतनी सी खुशी इतना सा दूसरा चांद का लागोगे ईंटों से चल बनाया आशिया दबे दबे पावे से आए हले हले जिंदगी. अरे वा किती छान. जय मावशी जय मावशी. डान्स क्लास चाललाय वाटतं इथे. हो हो या बघा आमच्या मॅडम डान्स शिकवणाऱ्या मॅडम. सई मावशीला पण घ्यायचा डान्स करायला. घ्यायचा. ठीक आहे तुम्ही मुली मुली नाचा आता. मी तर बाबा दमलो. अरे सगळे दमले. मॅडम नाही का दमल्या? नाही समजा. मानसी मी तिला दूध आणि बिस्किट दिलं होतं काय? चला मी निघतो. अरे थांब ना चहा तर पिऊन जा. सई पण घेईल हो ना? नाही नको नेक्स्ट टाइम. काका थांब ना. बघा आपल्या डान्स टीचर म्हणतायत आता तुम्हाला थांबावंच लागेल. थांबतोयस ना काका. बर थांबतो. गुड. मी जरा आले हा. चला काकासाठी चहा बनवायचा. आमच्या इशूच्या हातचा चहा प्या आता. छान छान चहा. मॅडम मिसेस राजेंचं बाळ आता स्टेबल आहे. व्हेरी गुड. सकाळी मिसेस राजेंची जी अवस्था बघितली होती ना त्यावरनं मला कन्फर्म होतंय की बाळाला बहुतेक आपल्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागणार. असो पण मिसेस राजे कशा त्या रिकवर होत आहेत ना? हो मॅडम. मॅडम काय? तुम्ही काल डॉक्टर विक्रांतना नाडी चेक करायला सांगितली? हो कारण मिसेस राजेंची जी तब्येत होती सकाळपासून त्यावरनं मला असं कन्फर्म वाटत होतं की बाळाच्या जीवाला काहीतरी धोका आहे म्हणून. त्यामुळे तसं असताना सिझरियन करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. विक्रांत आला होता त्यावेळेस त्यामुळे मला असं वाटलं की आपण विक्रांतला का विचारू नये म्हणून मी त्याला विचारलं. कारण तुम्हाला आठवत असेल त्या मिसेस कारंडेंच्या केसबाबत त्यांनी इतकं अचूक निदान केलं होतं मग मी ते इग्नोर नाही करू शकले. एनिवे मला विक्रांतला फोन करायला हवा. तोही वाट बघतच असेल बाळाची तब्येत कशी आहे ते विचारायला. मॅडम मी येतोच. या. आत्या कसं आहे राजेंचं बाळ?
तेच सांगायला तुला फोन केला होता. त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागलं, बट बट ही इज फाईन नाव. आणि मिसेस राजे? या शी इज ऑल्सो फाईन. थोडा त्रास झालाय त्यांना, विकनेसही खूप आहे, पण होतील त्या रिकवर. थँक गॉड. आत्या माझा अंदाज चुकला याचा मला आनंद होतोय. नाही, खर तर तू त्यांचं बाळ जिवंत नसण्याची शक्यता वर्तवली होतीस, पण खर तर ते जिवंत नसेल असा तुझा अंदाज होता. त्यामुळे आज तुझी नाडी परीक्षा 100% अचूक ठरली नाही, याचं वाईट वाटतं मला. आत्ता त्यात वाईट काय वाटून घ्यायचंय? अगं, आपली विद्या आणि तिचा अहंकार यापेक्षा एखाद्या माणसाचा जीव जास्त महत्वाचा आहे ना. आणि आजोबा नेहमी असंच सांगायचं. म्हणजे कधी कधी असे प्रसंग येतात की जेव्हा आपल्याला वाटतं की आपली विद्या खोटी ठरावी, आणि ती खोटी ठरून जर एखाद्याचा जीव वाचत असेल तर आपल्याला आनंदच होतो. खरंय. आणि आई त्यावर काय म्हणायची माहितीये? त्याचा जीव वाचतो असं नाही, तर तुमची विद्या आणि तुमचं ज्ञान हे सगळं बाजूला ठेवून देव त्याला वाचवतो, म्हणजे देवाची कृपा असते म्हणून. हो, आणि या अशा घटनांमुळे जगामध्ये विज्ञानाबरोबर देवही आहे यावर विश्वास बसतो. अगं, मोनिकाच्या वेळेला काही वेगळं झालं होतं का? ती मृत्यूच्या दारातून परत आली. आपण तर सगळ्या आशा सोडल्या होत्या. म्हणजे आपल्या डॉक्टरी विद्येचा सगळा अभ्यास करून आपण सगळे अंदाज लावले होते, पण ते सगळे खोटे ठरवत ती परत आलीच ना. आणि तिला दुखदुखी आल्यावर आपल्याला आनंदच झाला होता. अगदी खरं आहे तुझं. पेशंटचा जीव वाचणं बाकी सब झूट आहे, नाही का? पेशंटचा जीव वाचणं यासारखा सर्वोच्च आनंद डॉक्टरच्या आयुष्यात दुसरा काय असणार? आणि मिस्टर राजे, म्हणजे बाळाचे बाबा कसे आहेत? हो, ठीक आहेत, आता ठीक आहेत. आपलं बाळ इन्क्युबेटर मध्ये आहे, पण ते आहे, ते वाचलंय, या गोष्टीचाच खूप आनंद आहे त्यांना. बरं झालं. बरं, आता ठेवू फोन आता. बाय बेटा, बाय बाय बाय. रेडी आहे आमचा ईशा स्पेशल चहा. ईशा स्पेशल? तू बनवला ईशा? मग तुझं क्लिनिक कसं सुरू आहे? चांगलं सुरू आहे. म्हणजे माझी अपेक्षा नव्हती, पण बरा रिस्पॉन्स मिळतोय मला. मम्मा, मी विक्रांत काकाला पोयम म्हणून दाखवू? पिल्लू, नंतर म्हणून दाखवते. आता मम्मा काकांशी बोलतीये ना. ओके, नो प्रॉब्लेम. गुड गर्ल. हा, तर मी सांगत होते की रिस्पॉन्स तसा चांगला आहे आणि पेशंट फ्लो सध्या तरी चांगला वाटतोय. विक्रांत काका, आज मला टीचरनी चॉकलेट दिलं. अरे वा, मग तू एकटीनेच खाल्लंस? हो. ईशा, आपण नेहमी शेअर करतो ना. पण मम्मा, तू शाळेत नव्हतेस ना. मानसी, मी तुला मागे सांगितलं होतं की पेशंटचे फीडबॅक घेऊन ठेवत जा. विक्रांत काका, आज आम्हाला टीचरनी जंगल मध्ये नेलं होतं. काय? जंगल? बाप रे. विचार, मी काय पाहिलं? काय पाहिलं तू जंगलात? मंकी. मंकी? अजून? एलिफंट. एलिफंट पण? मग तू फोटो काढलास की नाही एलिफंटचा? हो. कसा काढलास फोटो? हा, तर मी म्हणत होतो की तुला. काका, तू पण येशील जंगलात? जंगलात? हो, येई ना. मामा, तू सारखं सारखं हसत नाही. सॉरी मॅडम, नाही हसणार. मम्मा, आज पण बाबांचा फोन आला ना? बेटा,
जसा वेळ मिळेल ना पप्पांना तसं करतील ते फोन. ओके. चला मी निघतो. ईशा बेटा निघू मी? हो हो, मला तर बाबांचे फोन आले. तू जा. उद्या येशील तू? उद्या तूच माझ्या घरी येशील का? हो. मम्मा मी जाऊ उद्या? हो बेटा जा. चला मी चल ईशा बेटा बाय. बाय. चला आई तू पण घे जेवायला. मी बसते, नंतर तुम्ही करा सुरू. विक्रम वगैरे नाही आला ना अजून? अरे त्याचीच वाट पाहतेय, त्यालाही कंपनी होईल ना. करा सुरू. आई अजून रेनकोट घ्यायचा राहिलाय. आहेच का अजून? अरे बाबांनी छत्र्या आणून दिल्यात ना तुम्हाला. पण मला रेनकोट हवाय. जे जे हवं ना ते सगळं आणून दिलंय बाबांनी. आता फक्त अभ्यास करायचा आहे, तेवढा करा म्हणजे मिळवलं. सतत काही ना काही हवं असतं तुम्हाला. अशी काय गाई? आम्ही किती अभ्यास केला ना तरी तुला तो कमीच वाटतो. आणि रेनकोटचा आणि अभ्यासाचा काय संबंध? बापरे, जेव. आई विक्रांत दादा आला. अरे वेळेत आलास. चल हातपाय धुवून घे आणि जेवायला बस. हा आलोच. आई बाबांना सांग ना रेनकोटचं, कारण पाऊस तर ऑलरेडी सुरू झालाय. हो रे बाबा, सांगते. तो काही ना काही हवं असतं ना. वाह, आज मला बच्चे कंपनीची कंपनी मिळते जेवताना. आम्ही रोजच असतो, तूच नसतोस आमच्या बरोबर. आज आहे ना. हा? आणि हा, तुम्हाला एक गंमत माहितीये? मी आज ईशाला भेटायला गेलो होतो. दादा हे काय? आम्हाला तरी सांगायचं. बघ ना, असंच करतो दादा. आपल्याला घेऊन गेला ईशाशी खेळायला. बघ ना. काय दादा, ह्याला काय अर्थ आहे? अरे तुम्ही माझ्याशी भांडताय काय? अरे हो, नंतर वाद घाला, आधी जेवू दे ना त्याला. आणि हा, मला आणखी एक गंमत माहितीये? मला ईशाने एक डान्स शिकवलाय. कोणत्या गाण्यावर नाचलात? खूपच सुंदर गाणं होतं. कुठलं रे? तर मी तुम्हाला म्हणूनच दाखवतो. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशिया, दबे दबे पाँव से आजा हौले हौले जिंदगी, थोड़ा सा तेरा सा होगा, थोड़ा मेरा भी होगा, अपनाए आशिया. या छोट्या मुलीने मला स्वप्न दाखवलं. एका सुंदर घराचं स्वप्न. आणि तुम्हाला माहितीये का, ईशा मॅमने मला यावर डान्स सुद्धा शिकवलाय. दादा करून दाखव ना डान्स. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, असं काहीतरी केलं बाबा तिने.